अमरावतीतील सिंधी चौक परिसरातील एका वाईन शॉपवरनं आता वाद निर्माण झाला आहे। मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका वाईन शॉपमुळे महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत मैत्री संघटनेने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना रद्द करण्याची किंवा दुकान अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे। अमरावती शहरातील सिंधी चौक राम संकुलन मार्केट परिसरातील खंडेलवाल वाईन शॉपवरून वाद निर्माण झाला आहे। मैत्री संघटना अमरावतीचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन देत या वाईन शॉपचा परवाना रद्द करावा किंवा दुकान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार हे वाईन शॉप मुख्य रस्त्यालगत असून या मार्गावर महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। संध्याकाळच्या वेळी काही जण दुकानाबाहेर मद्यपान करून गोंधळ घालतात, तसेच महिलांना आणि तरुणींना त्रास देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। सिंधी चौक राम संकुलन मार्केट येथे स्थित असलेले खंडेलवाल वाईन शॉप मुळे खंडेलवाल वाईन शॉप हा खूप मोठा त्रासदायक ठरत आहे तिच्या स्थानिक लोकांना। कारण असे आहे की दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू जसे फळभाज्या, किराणा दुकान वगैरे जे आहे सर्व तिथं लागून आहे आणि तिथे जीवनावश्यक वस्तू घ्यासाठी सर्वांना घराच्या बाहेर पडावं लागते। पण तिथे अनुचित प्रकार घडण्याची खूप दाट शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे की तिथं वाईन शॉपवर, तिथं दारूच्या दुकानावर युवक तिथंच दारू विक्री करतात आणि तिथंच बॉटल फोडून दुकानाला लागूनच दारू पितात। तर दारू पिणाऱ्यांच्या नशेमध्ये काही अनुचित प्रकार रोज काही ना काही घडतच आहे। युवकांना, युवतींना छेडखानी, टॉन्टिंग वगैरे येते आणि तुम्हाला माहित आहे अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचा थर किती वाढला आहे आणि किती मर्डर, किती हत्या होऊन राहिले आणि तिथं कुणाच्याही समजा मालमुद्दा हिसकावण्याचा प्रयत्न किंवा लुटमार किंवा छळ किंवा खुनाचा प्रकार होऊ शकतो। त्यासाठी आम्ही सर्व स्थानिक महिला मंडळ व तिचे नगरवासी आम्ही राज्य उत्पादन शुल्क अमरावती शहर कार्यालय अधिकारी साहेबांकडे आम्ही निवेदन देण्याकरता आलो आहे। या निवेदनावर त्यांनी दखल घेऊन कडक कारवाई करावी। येत्या 8 दिवसात आम्हाला नोटीसद्वारे त्यांनी कळवावे, त्यांचा एक तर परवाना रद्द करावे, नाही तर त्यांचे दुकान तिथून स्थानांतरित करावे। येत्या 8 दिवसात जर असं झालं नाही तर आम्ही सर्व समस्त महिला मंडळ, नगरातले लोक आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ। यांची दखल राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी घ्यावी आणि तिथं अनुचित प्रकार काही घडल्यास त्याचा सर्वस्व जबाबदार राज्य उत्पादन शुल्क अमरावती शहर अधिकारी, महाराष्ट्र शासन व तिथला स्थानिक मालक, खंडेलवाल दारू विक्रेता मालक तो राहील। राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉपला परवानगी देताना सुरक्षित अंतर आणि परिसराचा विचार करणे अपेक्षित असताना या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित वाईन शॉपचा परवाना रद्द करावा किंवा ते तातडीने अन्यत्र हलवावे अशी मागणी संघटनेने केली आहे। दरम्यान या निवेदनावर राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा संबंधित वाईन शॉप व्यवस्थापनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। सिंधी चौक परिसरातील वाईन शॉप बाबत स्थानिक नागरिक आणि संघटनेने गंभीर आक्षेप नोंदविले आहे। आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।